जुनी धामणीत काकाकडून पुतण्याचा गळा चिरून खून, पूर्वीच्या वादातून कृत्य, मृतदेह नदीत फेकण्याचा प्रयत्न. जुनी धामणी तालुका मिरज येथील मशानभूमीचा घाट बांधण्यासाठी आलेल्या दोन बिहारी काका पुतण्यात झालेल्या वादात काकाने पुतण्याचा गळा चिरून खून केला. मंगळवार दिनांक 31 रोजी रात्री 11च्या सुमारास धामणीत नदीकाठावर ही घटना घडली. यात विनायक कुमार बालेश्वर चौधरी वय वर्ष 22, मूळ राहणार जखरा, वॉर्ड क्रमांक 2, चंपारण, बिहार, सध्या राहणार जुनी धामणी याचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याचा काका सोनू कुमार नाथो सहानी वय वर्ष 21, राहणार तेलुहा, वॉर्ड क्रमांक 2, पश्चिम चंपारण, बिहार याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विनायक आणि संशयित सोनू काका पुतणे आहेत. दोघेही बिहारमधून कामासाठी महाराष्ट्रात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आलास तालुका शिरोळ येथे मशानभूमीच्या घाटाच्या कामावर ते मजुरी करत होते. काही दिवसांपूर्वी काम सुरू असताना किरकोळ कारणामधून दोघांचा वाद झाला होता. यावेळी विनायकने काका सोनू याला मारहाण केली, तेव्हा सोनूने त्याला धमकावले होते. इतर मजुरांनी मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवला होता, परंतु सोनूच्या मनात हा राग धुसमसत होता. विनायकने सोनूचा मित्र अंगद कुमारचा लहान भाऊ भीम याला दारूचे व्यसन लावल्यामुळे त्याच्या रागात आणखी भर पडली. या कारणावरून त्यांच्या धुसफूस सुरू होती. आलास येथील कामानंतर जुनी धामणी येथील मशानभूमीजवळील घाटाचे काम आल्यानंतर मुकादम नागेंद्र चौधरी यांनी सर्व कामगारांना जुनी धामणी येथे आणले. घाटापासून काही अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण राहत होते. मंगळवारी रात्री 9च्या सुमारास मुकादम आणि कामगार जेवण बनवत होते, तेव्हा विनायक आणि सोनू हे दोघंही घाटाकडे गेले. दोघांमध्ये वाद झाला. सोनूने धारदार शस्त्राने विनायकचा गळा चिरला. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विनायकला खून केल्यानंतर सोनूने आपला सहकारी मजूर मिथुन कुमार याला बोलावून रात्री 10:30च्या सुमारास घाटाकडे नेले. तेथे गेल्यानंतर विनायकचा मृतदेह नदीत फेकून देण्यासाठी मदत मागितली, मात्र मिथुनने त्याला नकार दिला. त्याने परत येऊन घडलेला प्रकार मुकादम नागेंद्र सांगितला. नागेंद्रने कंत्राटदार सुशांत सुभाष बुरुंगे राहणार बोरगाव तालुका वाळवा यांना घटनेची माहिती दिली. बुरुंगे रात्री 11:30 वाजता जुनी धामणी येथे आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली.